मित्रांनो, स्वागत आहे बिग बॉस मराठी सीझन 5. काल झालेलं ते नॉमिनेशनचं टास्क आणि त्याच्यामध्ये 6 जण झाली होती नॉमिनेट. आता त्याच्यामध्ये की आता ओपनिंग वोटिंग ट्रेंड काय नक्की स्टार्टिंगलाच कोण जाणार घराबाहेर हे तर उघड झालेलंच आहे, पण आम्ही तुमच्यासमोर ती रँकिंग ठेवणार आहे. पण त्याच्यापूर्वी जर का तुम्ही सबस्क्राईब नसेल केलं प्लीज मित्रांनो सबस्क्राईब करा. तुम्ही मराठी माणसाला प्लीज असं सपोर्ट करत राहा. धन्यवाद. आणि भाऊंना विचारू नक्की काय येते वोटिंग ट्रेंड. नक्की भाऊ, मी देखील मित्रांनो सर्वांना आव्हान करतो की आपल्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आपले बरेचसे व्हिडिओज आहेत, बघितले नसेल तर बघा. त्याच्यामध्ये कमेंट सेक्शनमध्ये जाऊन तुमचं काय मत असेल तर नक्की नोंदवा. काय सजेशन असेल आम्हाला नक्की सांगा. तर आपण जसं भाऊनी सांगितलं की काल नॉमिनेशन झालेलं आहे बिग बॉसच्या घरामध्ये. 6 स्पर्धक आहेत, ते घराच्या बाहेर म्हणजे हे पाडायचे हे आहेत. तर त्याच्यात वोटिंग ट्रेंड आपण घेऊन आलेलो आहे की कोण ट्रेंड करते कुठल्या नंबरवरती. तर 6व्या नंबरवरती मित्रांनो आपण बघू शकतोय की एक त्याच्यापेक्षाही तगडा माणूस घरात आलेला आहे. त्याच्यामुळं त्याचं थोडंसं आपण मागचे बघितलं की 6 हप्ते झालेत, हा 7वा विकेट हप्ता चालू आहे बिग बॉसच्या घरामध्ये. त्याचं थोडंसं वावर हे दिसतो आहे. त्याला भरपूर साऱ्या भाऊच्या धक्क्यावरती देखील सजेशन मिळाले, बिग बॉसकडनं मिळाले, प्रेक्षकांनी देखील कॉमेंट सेक्शनमधून त्याला दाखवायचा प्रयत्न केलेला आहे. परंतु असं वाटतं आहे की एक थोडंसं हे की हा घराच्या बाहेर पडण्याचे चान्सेस आहे. परंतु शनिवारपर्यंत वोटिंग लाईन ओपन आहे, त्याच्यामुळं अजून 2 दिवसामध्ये देखील हे काही चेंजेस होऊ शकतात. तर 6व्या नंबरला आपला आहे तो वैभव आहे. वैभवचं थोडंसं घरामध्ये हे असल्यामुळं तो 6व्या नंबरला ट्रेंड करतो आहे. आणि मित्रांनो 5व्या नंबरला आहे. म्हणजे बरीचशी चर्चा होती की ह्या मागच्या विकेंडला घनश्याम गेला, ह्या विकेंडला वर्षाताई बाहेर जाऊ शकतात. तर परंतु आपण बघतो की आजचा एपिसोड असेल, कालचा एपिसोड असेल, त्याच्यामध्ये वर्षाताईंचं इमेज आणि फुटेज दाखवण्याचं म्हणजे फुटेज मिळवण्याचा प्रयत्न आहे आणि ते मिळवतात आहेत. त्याच्यामुळं असं वाटतं आहे की वर्षाताई वाचू शकतात, वर्षाताई काही जाऊ शकत नाही. त्याच्यामुळं वर्षाताई 5व्या नंबरला ट्रेंड करतात. आणि शॉकिंग आहे की वर्षाताई आणि हिच्यामध्ये जास्त फरक नाही आहे. हा जो 4 नंबरला ट्रेंड करतो आहे हा स्पर्धक की थोडा फार फरक आहे, जास्त फरक नाही आहे. फॅन फॉलोईंग जास्त असून देखील अगदी पहिल्या 2ऱ्या नंबरला पाहिजे, परंतु घरातला जो वावर आहे, जी भाषा आहे, त्याच्यामुळं हा स्पर्धक 5व्या नंबरला ट्रेंड करतो. सॉरी 4थ्या नंबरला ट्रेंड करतो. म्हणजे आपला निकी तांबोळी. वर्षाताई आणि तिच्यामध्ये काही जास्त फरक नाही. वर्षाताई 5व्या नंबरला आहे, ती 4थ्या नंबरला आहे. आणि त्याच्यामुळं आता घराच्या बाहेर कोण जाईल आणि काही चेंजेस होतात का 2 दिवसात बघायला मजा येईल. आणि 1 ते 3 कोण आहे आपण भाऊकडनं जाणून घेऊ. नक्कीच 3 नंबरला आहे ती म्हणजे रॅपर आर्या जाधव. तिला रॅपर कम्युनिटीमधून बराचसा सपोर्ट भेटतो आहे. आणि शिव ठाकरेंनी देखील तिच्यासाठी अपील केली होती की बाबा ती माझी फेवरेट आहे. तर ती आहे 3 नंबरला आणि तिला बराचसा सपोर्ट भेटतो आहे. इन्फ्लुएन्सर बऱ्याचशा ठिकाणीतून तिला सपोर्ट भेटतो आहे. पण तसंच निकीला पण भेटतो आहे. निकीला पण अली गोनीकडून पण त्यांनी पण मागच्या वेळेला तिला वोटिंग अपील केली होती. अली गोनी म्हणजे त्याच्याच सीझनमध्ये हिंदीच्या सीझनमध्ये तिच्यासोबत होता. तर तिने पण मग त्याच्यामुळे ती 5व्या नंबरला 4थ्या नंबरला आहे. 3ऱ्या नंबरला आर्या जाधव आहे. 2ऱ्या नंबरला आहे ते म्हणजे एकदम आपली सगळ्यात भारी जे बऱ्याचशा प्रेक्षकांची जी फेवरेट आहे कोकण हायटेड गर्ल म्हणजे आपली अंकिता वाला वलकर. तिचा गेम थोडासा डगमगला आहे या आठवड्यात. मागच्या आठवड्यात बऱ्याचशा 2-3 आठवड्यापासून तिचा गेम जरा डगमगला आहे. तिने थोडंसं बाकीच्यांचं ऐकायला पाहिजे. अभिजित सावंतसोबत थोडंसं नरमाईने घेतलं पाहिजे. निकीच्या थोडंसं इन्फ्लुअन्समध्ये कमी आलं पाहिजे आणि तिची चूक असेल तर तिने मान्य केली पाहिजे. म्हणून ती 2 नंबरला तर आहे. पण 1 नंबरला सगळ्यात भारी आपला राजा माणूस म्हणजे सिंगर अभिजित सावंत. आयडल, इंडियन आयडल मधला आयडल, पहिला आयडल तो आहे. आणि तो 1 नंबरला दरवेळेस असतो. जेव्हा सूरज चव्हाण असेल तेव्हा सूरज चव्हाण 1 नंबरला आणि तो 2 नंबरला. पण हा 1 नंबरला मला वाटते की हा असाच 1-2 नंबरला असू शकतो. हा जेव्हा केव्हा नॉमिनेशन्समध्ये येईल तेव्हा पण 1-2 नंबरमध्ये शेवटपर्यंत मला तर वाटते की स्टेजवरती पण सूरज चव्हाण आणि तोच उभा असेल. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, कोण गेलं पाहिजे घराबाहेर? आम्हाला तर वाटतं वैभव चव्हाणच गेला पाहिजे किंवा निकी तांबोली गेली पाहिजे. तुम्हाला काय वाटते खाली कमेंट करून सांगा. जय हिंद, जय महाराष्ट्र.